हाय सर्वांना. तर आज बघूया आपण वंशूच्या बड्डेचा शॉर्ट्स. तर खूप दिवसापासून मला टाकायचं पण अपलोड होत नव्हता. मग म्हटलं आज ट्राय करून बघू. तर बेबी बॉची थीम ठरलेली, बॅकवेट हॉल बुक केलेला होता, कारण की पावसामुळं घरी काही म्हणजे आम्ही प्लॅन्स केलं नाही का घरी करायचं असं. म्हटलं उगाचच पावसा पाण्याचे हाल होतील. गावाकडे जायचं होतं तर गावाकडे पण जाणं झालं नाही आमचं. म्हटलं नको जायला, वंशू खूप त्रास देतो रस्त्याने, 4-5 तास लागतं आम्हाला गावी जायला. मग तिकडच्यांना इकडं बोलवलं. मॅजिक शोवाले पण आलेले होते. अजून तात्या विंचूला भेटायचं होतं प्रेमला, मग कॉस्ट्युम भेटला. मग ते पण म्हणजे तात्या विंचूचं पण आलं. इतकी मजा केली. आणि हा प्रेमचाच फ्रेंड आहे, तर त्याने पण खूप मजा केली बरं का. आणि सगळे विचारत होते की तो कोण आहे. इतकं भारी बोलत होता ना तो पण. आणि फुल मस्ती मज्जा चालू होती मुलांची. आणि मला डेकोरेशन बघून तर इतकं भारी वाटलं ना. म्हटलं जाऊ द्या. आणि डॉक्टर बोलले की अगं 1 लाखापर्यंत खर्च झाला. तर नंतरून तेच म्हणायला लागले की जाऊ दे, त्या खर्चाचं काय, आपण पोरांसाठी नाही मग कोणासाठी करायचं हे सगळं. तर इतकं मग कॉलनीतल्या सगळ्यांना सांगितलं, गावाकडच्यांना पण सांगितलं, पण तिकडून कोणाचं येणं शक्य होत नाही एवढं लांब. त्यामुळेच आम्ही प्रत्येक कार्यक्रम हा गावाकडे करत असतो. पण म्हटलं जाऊ दे आता, ह्यावेळेस तर नाही जाणं झालं. म्हणजे आणि पहिल्यांदाच इकडं पण एवढा मोठा कार्यक्रम झाला. आता 5-6 वर्ष झाले आम्हाला इथं येऊन पुण्यामध्ये. पण मग सगळे इतके ना एवढ्याच जणांशी ओळख झाली ना आता, तर असं वाटतच नाही की म्हणजे आपलं इथं कोण नाही असं. खूप सगळे एकदम सपोर्ट करता, मस्त राहता. प्रत्येकाला आम्ही ह्या कॉलनीत राहतो, पण असं वाटतं की खूप दिवसापासून इथं राहतो आहे. भैया ताईमुळं पण खूप ओळख झाली आता इथं. आणि बेबी बॉसची थीम होती, त्यामुळे तसाच केक पण ऑर्डर केलेला. आणि आमचं पण थीम ठरलेली होती म्हणजे ड्रेस कोडची नाही का. आणि स्टेजवर काय झालं, फॅन बंद होते, लावलेच नव्हते त्यांनी, त्यामुळे वंशूला खूप गरम व्हायला लागलं आणि खूप रडायला लागला होता नंतर. मग त्याचा ड्रेस पण आम्ही चेंज केला. आणि शॉर्ट्स, रील म्हणजे व्हिडिओ वगैरे काढायला काही वेळच भेटला नाही. जी रील आम्हाला पाठवली बॅकवेट हॉलवाल्यांनी किंवा मग फोटोग्राफरनी, तीच तुमच्याशी मी शेअर केली आता. कारण की वेळ नाही भेटला. वंशू रडत होता, कोणाकडे जायचं पण नव्हतं त्याला. आणि मग डॉक्टर बाकीच्यांना म्हणजे असं बघत होते नाही का, पाहुण्या रावळ्यांना, कॉलनीतल्यांना जेवले वगैरे की नाही. मग वंशू माझ्याकडेच होता, त्यामुळे मला वेळच नाही भेटला. आणि छान कार्यक्रम झाला, सगळे सांगत पण होते नंतर, त्यामुळे भारी वाटत होतं. आणि आमच्यापेक्षा मुलांची जास्त हाऊस झाली, म्हणजे नाही का, त्यांना भारी वाटलं. मॅजिक शोवाले पण होते ना, खूप छान म्हणजे हे करत होते. आणि टाईम एवढा भेटला नाही. 7-8ला चालू केलं, त्यानंतर मग तो केक पण जरा हे व्हायला लागला म्हटलं मग. आणि वंशू पण झोपी आल्यासारखं करायला लागला. इतर दिवशी तरी झोपत, पण त्या दिवशी खूप झोपला. म्हणजे असं झोपायला यायला लागलं होतं त्याला. झोपला बिलकुल नाही, पण त्याची किरकिर चालू झाली होती. माहीत नाही का बरं असं करत होता. नंतर मग गिफ्ट्स पण खूप सारे आले आणि खूप छान छान गिफ्ट्स आलेले. हे बघा, दुसऱ्या दिवशी मी म्हणजे सगळे ठेवून मला व्हिडिओ काढायचा होता, फोटो काढायचा होता. आगल्या दिवशी तर नाही भेटला वेळ, पण दुसऱ्या दिवशी काढलं. चला तर मग भेटूया आणि शॉर्ट्समध्ये. तुम्हाला शॉर्ट्स कसे वाटतात नक्की कमेंट करून